आहे उद्याच्या 2 डिसेंबरला फुरसुंगी आणि उरळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना नगरसेवक पदाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायचे। या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष परिवाराचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब आपल्या सर्वच उमेदवारांची हितगुज करायला, आपल्या सर्व ढेकराई, फुरसुंगी आणि उरळीतील नागरिकांची हितगुज करायला या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अल्पचा परिचय फक्त या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांचा करून देतो, कारण वेळ खूप कमी आहे। आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ चिन्हावरती प्रभाग क्रमांक 1 मधून ॲडव्होकेट विराज बाबासाहेब करचे हे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण महिलामधून डॉक्टर सौ प्रियांका वैभव हरपळे या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून आदरणीय सौ ज्योतिताई बदुरकरांच्या सारख्या सर्वसामान्य परिवारातील महिला भगिनी आणि अतिशय परखडपणे महिलांच्यासाठी त्या ठिकाणी काम करणाऱ्या बदुरकताईंना उमेदवारी दिलेली आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 मधून सचिन काळेसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील परंतु कार्यक्षमतेने सर्वसामान्यांचे काम करणारा उमेदवार त्या ठिकाणी दिलाय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सौ उत्पेक्षा भूपेंद्र बेंगळे या महिला भगिनींना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाने ठेवलेली आहे। भूपेंद्र सारखा अतिशय सर्वसामान्य परिवारातला कार्यकर्ता त्या ठिकाणी सक्षमपणे काम करतोय। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 5 मधून अतिशय कार्यक्षमतेने काम करणारा राहुल बाजीराव कामटे हा अतिशय उमदा, अतिशय संघटक कुशल आणि सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारा उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। त्याचप्रमाणे सौ संगीताताई गोविंद सूर्यवंशी या प्रभाग क्रमांक 5 मधून आपल्या सर्वांच्या समोर नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभ्या आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधून सौ अमृताताई धनंजय कामटे या आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत आणि धनंजय आपणचं काम भारतीय जनता पक्षाचा पाया या फुरसुंगी उरळीमध्ये बेकराईमध्ये रचण्याचं काम आपण केले आणि अतिशय संघटनात्मक काम त्यांचं आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अमित सरोदे हा उमदा तरुण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि त्याचबरोबर श्रीमती राखीताई दत्तात्रय हरपळे या उमेदवार प्रभाग क्रमांक 7 मधून आपल्या सगळ्यांच्या समोर उभ्या आहेत। हरपळे परिवाराबद्दलचा असणारा एक आदर आणि या उमेदवाराचा, या परिवाराचं असणारं सर्वसामान्यांच्या प्रतीचं एक काम आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर नगरसेवक पदासाठी दिली आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये सौ सायलीताई सुहास हरपळे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये अतिशय परखडपणे तरुणांचे प्रश्न मांडणारा ज्ञानेश्वरदादा मुरलीधर कामटे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आदरणीय सौ सुधाताई संजयराव हरपळे ज्यांचं सामाजिक संस्थात्मक काम खूप मोठं बेकराईमध्ये आणि फुरसुंगीमध्ये त्या ठिकाणी आहे, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। संदीप अप्पू हरपळे यांना त्यांच्याबरोबर प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण पुरुषमधून उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं संघटनात्मक काम, व्यावसायिक दृष्टिकोन खूप छान आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुधाताई संजय हरपळे यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपल्या सर्वांचेच मित्र आणि अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी काम केलं ते रणजितजी रासकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये तरुणांच्यासाठी एक वेगळं आकर्षण असणारं आणि खऱ्या अर्थाने संघटना कौशल्य असणारं ऋतुराजजी खुटवड याला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये आदरणीय डॉक्टर उज्ज्वलताई बाळासाहेब हरपळे यांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर संतोषजी हरपळे यांच्यासारखा सर्वसामान्यांच्यासाठी सातत्याने झटणारा कार्यकर्ता याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये उरळी देवाची या प्रभागामध्ये त्या ठिकाणी श्रीमती रुपालीताई तानाजीराव भाडळे आणि धैर्यशील भाडळे या तरुणाला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे।
प्रभाग क्रमांक 16 मध्ये नगरसेवक पदासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर आदरणीय सौ पल्लवी गोरख आबनावे या शिक्षिका आणि अतिशय कार्यक्षमतेने काम करणारे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाने नगरसेवक पदासाठी दिलेले आहेत। त्याचबरोबर विकास नाना भांडारेंच्या सारखा अतिशय कार्यक्षम उद्योजक आपल्या सगळ्यांच्या समोर दिलाय। हे सगळे 23 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे कामं करण्यासाठी, उद्याच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, नव्याने उभी राहिलेल्या नगरपालिकेचा प्रश्न असेल, हे सगळे सोडवण्यासाठी खरं म्हणजे पारदर्शक 2 डॉक्टर, 1 ॲडव्होकेट, अतिशय सुशिक्षित, पारदर्शक, स्वच्छ प्रतिमेचे चांगले चेहरे देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। मी पुर्तुगीकरांना, उरळीकरांना नम्रपणे विनंती करेल, उद्याच्या 2 डिसेंबरला आपल्या सगळ्यांना आपला नगरसेवक, आपला प्रतिनिधी निवडायचा आहे। जागरूकतेने हा प्रतिनिधी निवडण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण करूयात। आपल्याला फुरसुंगी बदलायची आहे, उरळी बदलायची आहे। भारतीय जनता पक्षाच्या विचारांची, नरेंद्रजी मोदी साहेबांचे दूरदृष्टी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या विकासाचं दार आपल्याला फुरसुंगीमध्ये उघडता येईल जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आपण आपले प्रतिनिधी म्हणून द्याल। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। उद्याच्या 2 तारखेला कमळ हे चिन्ह आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना, आज उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा चेहरा आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा चेहरा आहे। हे लक्षात ठेवून उद्याच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास आपल्या भागाचा करायचा, यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्या। कमळाचं चिन्ह लक्षात ठेवा। एवढंच सांगतो, वेळ कमी आहे। आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करावं। एक सामान्य कार्यकर्ता, ते आमदार, ते भारतातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा, एका प्रदेशाचा अध्यक्ष, अशी यशस्वी वाटचाल असलेले सर्वसामान्यातील नेते माननीय रवींद्रदादा चव्हाण यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी फुरसुंगी उरळी मंडळाच्या तर्फे होत आहे। धन्यवाद। मी आता यानंतर मी रवींद्रदादा चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करायचे। या ठिकाणी माननीय राजेजी पांडे साहेब हे देखील उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे विधान परिषदेचे माननीय आमदार योगेश यांचं देखील सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी राजेजी पांडे साहेब यांचा देखील सन्मान होत आहे। त्याप्रमाणे योगीजी टिळेकर यांचाही सन्मान होत आहे। धन्यवाद। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारतीय जनता पार्टीचा। फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित सन्माननीय सर्व या भागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकाचे उमेदवार संजय जगतापजींनी आपल्याला सर्वांना या भागामध्ये अधिकृतपणे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना मतदान करण्याचं विनंती केलेलीच आहे। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करायला आलो। खरं तर ही नव्याने झालेली नगर परिषद आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण पाहता केंद्रामध्ये असणारं NDAचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे सातत्याने
इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान पद्धतीने काम करताना दिसत आहे. आणि खरं तर या छोट्या छोट्या शहरांमध्ये अशा नगर परिषदा ज्या आहेत, या नगर परिषदांमध्ये की जी पूर्वीची असणारी छोटी छोटी गावं होती आणि या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालं आणि हे नागरीकरण झाल्यानंतर या नागरीकरण झालेल्या सर्व भागांना तिथली असणारी ग्रामपंचायत असेल किंवा तिथली असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधला जो भाग असतो तो विकासात्मक कामाला निधी हा पुरत नाही आणि या तुटपुंज्या निधीमध्ये त्या ठिकाणी विकास हा खुंटला जातो. आणि म्हणून अशा नगर परिषदा की ज्या नगर परिषदा येणाऱ्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून या नगर परिषदेचं असणारं नव्याने झालेलं गठन माझी आपणा सर्व या भागातील असणाऱ्या सर्व नागरिकांना आणि मतदारांना मी विनंती करायला हे आलो आहे की आपण सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इथल्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने कमळासमोरील बटन दाबून विजयी करणं गरजेचं काय तर याचं कारण एकमेव आहे. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणचे असणारे रस्ते, या रस्त्यांची परिस्थिती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुधारली पाहिजे. हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये जसे पुण्यामध्ये आहेत त्याच पद्धतीने काँक्रिटीकरणाचे झाले पाहिजे. या ठिकाणी काही ठिकाणी पुलांची फार गरज आहे, ज्यामुळे आपण पाहतोय की वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी होते. इथे मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग तयार तर झाल्या, लोक इथे राहायला आली, मोठमोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार झाले, परंतु या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारी पाण्याची व्यवस्था ही तयार करणं अत्यंत गरजेचं होतं. MGPच्या माध्यमातून हे मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत, जसं प्लॅटिनम आहे, असे वेगवेगळे कॉम्प्लेक्स जे आहेत की जे कॉम्प्लेक्स यामध्ये पाण्याची व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी नगर परिषद आहे ही नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये आदर्श नगर परिषद झाली पाहिजे. कोणीतरी घाईघाईमध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतला, परंतु याला पूर्णच्या पूर्ण याचं प्लॅनिंग करणं, इथले असणारे पाण्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यतिरिक्त इथले असणारे गटार असतील, इथली असणारी सांडपाण्याच्या व्यवस्था असतील, या सगळ्या व्यवस्था येणाऱ्या काळात पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी नव्याने DPR तयार करून त्यासाठी अमृत असेल किंवा वेगवेगळ्या ज्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा या योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देणं, इथल्या असणाऱ्या नगर परिषदेसाठी प्रशासकीय इमारत तयार करणं, इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी एक चांगलं आरोग्यासाठी हॉस्पिटल तयार असणं, इथल्या असणाऱ्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी देवेंद्रजींकडे मागणी केली आहे. मला खात्री आहे की येणारी नगर परिषद आपण सर्वजणांनी ठरवून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात देणं, इथले असणारे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे कमळासमोरील बटन दाबून 2 तारखेला विजयी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक विश्वासाने आपलं मतदान जे आहे ते कमळासमोर दाबलं तर कमळ हे बटन दाबल्यानंतर ते मतदान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना होणार आहे, ते मतदान आदरणीय देवेंद्रजींना होणार आहे. आणि आपल्या स्वप्नामध्ये आपण जे पाहत आहे की या शहराचा, या नगर परिषदेमध्ये जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर कमळ 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 कमळा व्यतिरिक्त कोणतंही बटन दाबू नका ही विनंती करायला आलो आहे. खरं तर मला आपल्या समोर अनेक विषय मांडायचे होते, परंतु वेळेच्या अभावी मला काही विषय जे आपल्यासाठी आणि आपल्या नगर परिषदेच्या
संपूर्ण विकासासाठी आपल्या नगर परिषदेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी फार गरजेचे होते ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती विश्वास ठेवा, भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक नागरिकांनी कमळ बटन दाबून प्रचंड बहुमताने या सर्व नगरसेवकांना जिंकून द्या एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.